श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज होता गुरुवार होता, त्याच्यामुळे आज गुरुपुषामृत असल्यामुळे देवघर पण स्वच्छ केलं आणि देव पण स्वच्छ करून मी देवपूजा करून घेतली बघा। आणि देवपूजा करून घेतल्यानंतर सर्व देव मांडून घेतले आणि आज आपल्याला गुरुपुषामृत असल्यामुळे स्वामींना पण अभिषेक करायचा होता आणि विष्णू महालक्ष्मी त्यांची पण सेवा करायची होती। त्याच्यासाठी मी एका ताटामध्ये विष्णू आणि महालक्ष्मी यांना ताटात दोन्ही ठेवले आणि त्याच्यानंतर अभिषेक केला। आज पहिल्यांदा साध्या पाण्याने अभिषेक केला, नंतर हळदीच्या पाण्याने अभिषेक केला म्हणजे गुरुवार असल्यामुळे आणि गुरुपुषामृत असल्यामुळे हळदीला खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळे आज मी हळदीच्या पाण्याने अभिषेक केला आहे बघा। हा अभिषेक करताना मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत होते मी। आणि महालक्ष्मीला अभिषेक करताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करत होते मी। आणि तुम्ही ही अशी पूजा तुम्ही दर गुरुवारी केली तरी सुद्धा चालू शकते। खूप म्हणजे खूप फरक पडतो घरात व कुठल्याही संसारातील अडचणी असू द्या किंवा कसलं पण काय पण असू द्या, आपल्या घरातील आर्थिक चणचण असू द्या, काय असू द्या, तुम्ही अशीच पूजा दर गुरुवारी केली तरी सुद्धा चालते। आता ही पूजा अभिषेक झाल्यानंतर मी कवड्यांची सेवा केली आहे बघा। या दिवशी कवड्या आणलेल्या खूप म्हणजे खूप चांगल्या असतात आणि लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे मी साध्या पाण्याने, हळदीच्या पाण्याने आणि कुंकाच्या पाण्याने नंतर दुधाने ही सर्व पाणी घालून मी अभिषेक केलेले आहेत। नंतर या कवड्या मी अभिमंत्रित केलेल्या आहेत बघा। अभिमंत्रित करताना हेच धुवून केलेले आणि अभिमंत्रित आपल्याला उदबत्ती किंवा धूप लावायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी। आणि धूप लावल्यानंतर, उदबत्ती लावल्यानंतर त्याचा धूर येतो ना, त्या धुरीवर आपल्याला धरायच्या आहेत त्या कवड्या। आणि कवड्या धरल्यानंतर पहिल्यांदा की नाही एका प्लेटमध्ये अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत। आता अख्खे तांदूळ हे करून आपल्याला बघा असं धुरीवर करायचं आहे। आणि ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे। मग ह्या कवड्या अभिमंत्रित होतील। हीच पूजा तुम्ही कवड्यांची सेवा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी दोन्ही वेळेस केली तरी सुद्धा चालू शकते। आता याच्यानंतर आपल्याला एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ मी अख्खे घेतलेले आहेत बा। तुम्ही रोजच्या वापरातले घेतले तरी चालते। हा बिर्याणी राईस आहे, तो घेतलेला आहे मी। अख्खे भरपूर मोठे पण असतात आणि अख्खे असतात, ते तुटके नसतात ह्याच्यात तांदूळ, त्याच्यामुळे हा तांदूळ घेतलेला आहे। आणि आता आपण ते अभिमंत्रित केलेल्या कवड्या त्या तांदळावर ठेवायच्या आहेत। आता मी 7 कवड्या घेतल्या होत्या ना, त्याच्यामुळे 7च्या 7 मांडून घेतल्या आणि त्याला आपण आता चंदन, हळद, कुंकू लावू शकता। मी हळद कुंकूच लावलेलं आहे फक्त। हे मांडून हळदी कुंकू लावून झाल्यानंतर ह्या प्लेटमध्ये आपल्याला लक्ष्मी मातेला विराजमान करायचं आहे। लक्ष्मी मातेला पण विराजमान केल्यानंतर आपण की नाही लक्ष्मी मातेला भरपूर म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे कपाळावर। आणि नंतर आपल्याला कुंकू ते लावायचं आहे, हळद कुंकू ते सर्व करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि नंतर आपल्याला श्री विष्णूंना पण तसंच करायचं आहे। शेजारी विराजमान करायचं आहे विष्णूंना आणि त्यांच्या पण कपाळावर हळदीचं लेपन करायचं आहे का। हळदीचं लेपन करून त्या पुन्हा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। नंतर फुलं ती अर्पण करायची आहेत। आता माझ्याकडे मंजुळा होत्या थोड्याशा आणि मंजुळा होत्या, ती मंजुळा वाहताना सुद्धा मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हीच मंत्र म्हणत होते मी। आणि काही तुळशीची पानं होते, त्याच्यासाठी तेच केलेलं आहे मी। यानंतर आपण स्वामींना अभिषेक करायचा आहे। मी एका ताटामध्ये स्वामींची मूर्ती घेतलेली आहे आणि नंतर हळदी कुंकू आणि थोडीशी अक्षता टाकलेल्या आहे, त्याने एक फूल वाहिलेलं आहे स्वामींना। आता ही स्वामींना साध्या पाण्याने अभिषेक करत आहे।
आणि अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करत आहे पहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि याच्यानंतरनं साध्या पाण्यानंतरनं स्वामींना पण हळदीच्या पाण्यानं मी अभिषेक केलेला आहे. आज म्हणजे गुरुवार असल्यामुळं की नाही हळदीच्या पाण्याने केलेलं आहे. तुम्ही दुधाने किंवा दह्याने, पंचामृताने अभिषेक घालू शकता. गुरुवार असल्यामुळे, गुरुपुषामृत असल्यामुळे मी की नाही हळदीच्या पाण्याने घातलेला आहे. आणि हा अभिषेक करत असताना सतत आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पाहिजे. नंतरनं मी आहे ना धूप अगरबत्ती लावून आहे ना हे केलेलं आहे, ओवाळलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन साध्या पाण्याने स्वच्छ केलेली आहे बघा मूर्ती. स्वच्छ आपल्या मनात सारखा श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत पाहिजे आपल्या मुखामध्ये अभिषेक करत असताना. आणि तुम्ही दररोजचा अभिषेक करू शकता बघा. पाण्याने करू शकता बघा. तुम्हाला पंचामृताने नाही झालं तरी चालेल. तुम्ही फक्त पाणी घ्यायचं आहे, असंच करायचं आहे. फक्त हे ना फक्त पाणी घ्यायचं आहे. अक्षदा, हळदी, कुंकू वाहून त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवून एक फुल वाहून नुसते पाण्यानं अभिषेक करताना म्हणायचं आहे की ओम श्री स्वामी समर्थाय नमः. नंतर उंबऱ्याची पूजा केली. उंबऱ्याला हळदी लेपन केलेलं आहे आणि पूजा करून की नाही मस्तपैकी अशी छान पूजा केली बघा. आणि नंतरनं दिवे ती लावल्यानंतरनं आरती ती करून घेतलेली आहे. आरती ती करून घेतल्यानंतरनं आज म्हणजे नैवेद्य दाखवला आहे. नैवेद्य दाखवून या पूजेची समाप्ती केलेली आहे बघा. अशी पूजा केलेली आहे. तुम्हाला जर ही पूजा आवडली तर मला कमेंट करून सांगा. आणि काय चुकलं असेल तर ते पण सांगा, म्हणजे मला कळेल की माझं काय चुकते ते. श्री स्वामी समर्थ.